नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर आरती मिलिंद धनवे सोनकांबळे. आज माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरव ग्रंथातील स्त्रीविषयक विचारांविषयीची माहिती आपल्या समवेत प्रस्तुत करत आहे. प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माहिती आहे, पण त्यांच्या गौरव ग्रंथातील त्यांचे विचार आणि त्या विचारांना अनुषंगून इतर लेखकांनी लिहिलेले ग्रंथ विचार हेही आपल्याला जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तेव्हा बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सक्षमीकरणातील योगदान. स्त्रियांचे सबलीकरण व सक्षमीकरण म्हणजे चूल आणि मूल या पारंपरिक भूमिकेतून व चक्रातून बाहेर काढून स्त्रीला ती एक व्यक्ती आहे, माणूस आहे, ती करती आहे, तिला सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्याचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी तिला संधी देणे गरजेचे आहे. स्त्रीवर्ग समाजातील हजारो वर्ष उपेक्षित राहिलेला, दडपलेला व दबलेला वर्ग आहे. त्यांना सामाजिक न्याय व प्रतिष्ठा देणे हे कोणत्याही लोकशाही शासनाचे कर्तव्य ठरते. असे कोण म्हणाले तर हा प्रश्न ॲडव्होकेट निर्मला सामंत यांनी आपल्या ग्रंथात मांडला. तेव्हा या प्रश्नास उत्तर म्हणून त्यांना हवा आहे स्त्रियांचा हरवलेला दर्जा आणि तो मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये हरवलेला होता. आज स्त्री शिक्षण घेते, नोकरी करते, स्वतःच्या हक्कासाठी लढते आहे. हे बळ तिला दिलं कुणी तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तिला या ज्ञानाची शिदोरी मिळवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणातील योगदान खूप मोठे आहे. ते एक संदर्भ म्हणून आपण या गौरव ग्रंथातील एक सूक्ष्म विचारातून बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित मागासवर्गीय स्त्रियांच्या अस्तित्वाचा विचार केला नाही, तर सवर्ग पुढारलेल्या सुधारित वर्गातील स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊन सर्वांच्या अधिकाराचा विचार त्यांनी केलेला आहे. तेव्हा सुशिक्षितांच्या घरातील स्त्री ही चूल आणि मूल या दोन कामासाठी ओळखली जात होती. तेव्हा आंबेडकरांनी त्यांना अधिकार देऊन त्यांच्या स्त्रियांना ही सुशिक्षित केले. त्यामुळे रमाबाई रानडे, रमाबाई पंडिता, काशीबाई कानेटकर इत्यादी स्त्रियांच्या सुधारता जीवनस्तर बघण्यास आपल्याला मिळतो. समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक डॉक्टर सुधाताई काळदाते यांनी स्त्री परिवर्तनाची आव्हाने या ग्रंथामध्ये स्त्री दर्जाविषयी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते स्त्रिया, महिला या जगातील देशातील स्त्रियांना स्त्री म्हणून वेगळे समजले जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास 50% लोकसंख्या स्त्रियांचीच आहे. ही स्थिती नैसर्गिक व जैविक आहे. नैसर्गिकदृष्ट्या स्त्रीला मिळालेला दर्जा स्पष्ट आहे. तो दर्जा मिळविताना तिला विचारले जाण्याचा प्रश्नच येत नाही. ती लैंगिक शारीरिक दृष्ट्या पुरुषापेक्षा भिन्न दिसते व आहेही. लैंगिकदृष्ट्या तिचे कार्यही स्वतंत्र आणि वेगळे आहे. या वेगळ्या लैंगिक रचनेमुळे आणि गर्भाशयासारख्या खास अशा शारीरिक रचनेमुळे तिला जीवोत्पादनाचे आणि प्रजननाचे कार्य करावे लागते, जे पुरुष करू शकत नाहीत.
हा अर्जित दर्जा मानवी वा तांत्रिक नियमांनी वा प्रक्रियांनी बदलता येणारा नाही. या कायमस्वरूपी भेददर्शक दर्जामुळे स्त्रीला आणि पुरुष या मानवांच्या दोन स्वतंत्र वर्गांमध्ये सर्व प्रकारचे सहकार्याचे, समन्वयाचे आणि संघर्षाचे संबंध आपल्याला दिसून येते. अर्जित दर्जामुळे पुरुषापेक्षा भिन्न असणे ही सत्यस्थिती असणे असा अर्थ होत नाही. सर्व धर्मामध्ये स्त्रीचा हा भिन्न दर्जा स्पष्ट करून सांगताना तो गौण मानला जातो. स्त्रीला माणूस म्हणून समान दर्जा नव्हता, तर स्त्री ही पुरुषासाठी निर्माण झालेली असे धर्मगुरू आणि पुरोहितांनी धार्मिक ग्रंथाचे वेगवेगळे आधार देऊन सांगितलेले आहेत. हिंदू धर्मात ती अर्धांगिनी आहे. ख्रिश्चन धर्मीयांना सुखदुःखात पुरुषाची इच्छा तीच तुझी इच्छा असेल. पुरुष स्त्रीवर राज्य करील असे मानले जाते. कुराणामध्ये तर इस्लाम धर्मगुरूंनी स्त्रीचे स्थान गौण मानले आहे. हे अनेक बंधने स्त्रीवर लादून स्पष्टपणे मांडलेले आहेत. मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून काही अपवाद वगळता स्त्रीचा हा अर्जित दर्जा समान नव्हता. तो गौण होता, दुय्यम होता. तिला आयुष्याच्या सर्व अवस्थेमध्ये पुरुषाचा आधार दिला जात होता. याचा अर्थच तिला स्वतःची उभी राहण्याची शक्ती नव्हती वा तशी मुभाही नव्हती, असे स्पष्ट मत सुधाताई काळदाते यांनी आपल्या ग्रंथात मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जातीवर होत असलेल्या अन्यायास दूर केला. अन्याय हा दूर करण्याचा प्रयत्न केला. तो तिला मिळवून दिलेल्या अधिकारामधून त्यांनी स्त्री जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणले. भारतीय समाजाची वास्तव स्थिती लक्षात घेऊन आपले विचार मांडले आहेत. भारतीय स्त्रियांचे परिवर्तन हे जाती व्यवस्थेशी जोडलेले आहेत. ही भारतीय समाजाची वास्तव स्थिती डॉक्टर आंबेडकर यांनी ओळखली होती. समाजाच्या मूलभूत समस्यांमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी लक्ष वेधले आहेत. हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून भारतीय स्त्रियांना न्याय देणारी त्यांची भूमिका ऐतिहासिकच म्हणायला हवी. हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून तसेच संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना हक्क मिळवून दिले, तिला सबल बनविले. आज आधुनिक जगात स्त्रिया शिक्षण संपादन करीत आहेत. नोकरी, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग मोलाचा आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सक्षमीकरणातील मोठे योगदान हे आपल्यासमोर या स्त्रियाच्या प्रगतीतून येत आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्व एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून विकसित करायचे व त्यांना जशी समान संधी द्यायची, म्हणजेच त्यांचे सक्षमीकरण असे मी मानते. स्त्रियांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या, आरोग्य विषयक सक्षमीकरण होणे महत्त्वाचे आहे. तसेच कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग होणे गरजेचे आहे. ज्यावेळी स्त्रियांना योग्य दर्जा दिला जाईल तेव्हा तिला समानता मिळेल व ती सक्षम होईल. ही सक्षमता स्त्रियांना मिळण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी कायदे केलेले आहेत. तिला अधिकाराची शिदोरी दिली आहे. तेव्हा स्त्रियांना कायदेविषयक साक्षरता महत्त्वाची आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा हा सहभाग दिसून येत आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच. प्रस्तुत लेख हा स्त्री सक्षमीकरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य या विषयाला अनुषंगून होता. या लेखाला लिहिणारे लेखक मी स्वतः डॉक्टर आरती मिलिंद धनवे सोनकांबळे. आपण हा लेख आपणास कसा वाटला याची कमेंट्समध्ये प्रतिक्रिया द्यावी. जय भीम.